सिच्युएशन अशी आहे 3 ओव्हरमध्ये मॅच झाली आहे 3 ओव्हरमध्ये 21 धावा आणि आता 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे आणि तेच गोलंदाज मगाशी ज्याने तिसऱ्या षटकामध्ये संदीप ना नाव संदीप गोठणकर मगाशी तिसऱ्या षटकामध्ये खरं तर मॅच आपल्या संघाला परत एकदा ट्रॅकवर आणलं होतं आपल्या संघाला गेलेल्या मॅच पासून परत ट्रॅकवर आणलं होतं जय हनुमान बेनगीचं कारण ते भगवती कशेच्या विरोधात पण इथे इथे आता गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत वर विकेट मारा ऑफस्टिकच्या बाहेर नो बॉल पंचांचा इशारा सोने पे सुहागा केलाय इथे मात्र फ्री हिट ना सर फ्री हिट येस इट इज फ्री हिट येणार मॅच मध्ये मजा गौरी शंकर या ठिकाणी मात्र पाहतायत तेही वाट पाहत असतील बीसीसी कोंबे एलिमिनेटर साठी तेही सज्ज असतील कोणता संघ एलिमिनेटर साठी यावं असं त्यांना वाटत असेल हेही ते मनामध्ये विचार करत असतील आणि हा मात्र परत एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हॉट इज हॅपनिंग आता आवाज वाढले जात आहेत संदीप वारिक यांच्याकडून विकेट किपर यांच्याकडून लेग ऑफ स्टिकच्या लॉंग ऑफ पोझिशन मधून आवाज येतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन मधून आवाज येतोय 8 धावांची आवश्यकता 6 बॉल 8 धावा फ्री हिट इज ऑन फ्री हिट आहे त्यामुळे फलंदाज बाद झाला तरी नॉट आउट ठरला जाईल फुल टॉस डिलिव्हरी आहे परत एकदा एकतर फ्री हिट आहे यामध्ये अपील केला जाईल नो बॉल साठी शैलेश यांच्याकडून बॉल पकडला जातोय 2 धावा वसूल केल्या जात आहेत पंचांकडे दाद मागितली जाईल का अंपायरचा इशारा 2 धावांचा येतो शैलेश पारकर हे सुद्धा चांगले गोलंदाज होते त्यांच्याकडे सुद्धा क्षमता होती गोलंदाजी करण्याची पण इथे मात्र कॅप्टनने डिसिजन घेतलंय आणि धावा सर 2 धावा नाही बरोबर आहे अंपायरचा इशारा एकदम परफेक्ट आहे 2 धावांनी धावसंख्या 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता काय होणार होय नेक्स्ट डिलिव्हरी 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असं जर आपण म्हटलं होतं की काय होणार या मॅचला असं वाटलं होतं बेंगी संघ आरामात हे डिफेंड करेल परंतु यावेळेला मात्र शैलेश पारकर सारखा गोलंदाज असतानाही संदेश यांच्या हातामध्ये बॉल गेलाय परंतु बॉल कॅप्टनच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीये शेवटपर्यंत संघर्ष करणार हे दाखवून देतोय संदेश सुद्धा इथे मात्र कमबॅक शॉट पाहायला मिळतोय आपल्याला बॅक हँड डिलिव्हरी होती यावेळेला रनआउट होणार का अपील केला जातोय विकेट किपर कडून जल्लोष केला सुद्धा जातोय परंतु अजूनही पंचांचा इशारा बाकी आहे दिला फलंदाज बाद येस इट इज फलंदाज बाद झालाय हो आता जामच मजा येणार आहे आता इक्वेशन काय झालंय आता 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडू आणि 5 धावा भरपूर डिस्कशन केलं जात आहे डिस्कशन केले जाते पंचांना विनंती लगेच सामना चालू करा थोडा वेळ विलंब नको डिस्कशन त्या संदेश याला भरपूर कानमंत्र दिले जात आहेत परंतु इतकेही कानमंत्र देऊ नका की कोणाचा मंत्र ऐकावा आणि कोणता नळी फुंकरे सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं होता कामा नये 4 बॉलचा गेम शिल्लक आहे 4 बॉल मध्ये काय होणार संदेश गोठणकर गोलंदाजी करण्यासाठी तर सज्ज होतोय आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सचिन कदम गोलंदाजीमध्ये दमखम दाखवला होता डॉट डिलिव्हरी विकेट किपर कडून थोडीशी गफलत 1 धाव मिळते 3 बॉल 4 धावा मगाच्या मॅचची आठवण करून देणारा सामना होतोय परत एकदा काय चाललंय आजच्या टुर्नामेंट मध्ये वाव जबरदस्त
आखूड टप्प्याचा बॉल आहे, परंतु लेग स्टिकच्या वरून आहे की बाहेरून आहे, अंपायरच्या इशाऱ्याची वेट करावी लागेल. एक धाव मात्र मिळेल. तिथे मात्र क्रॉस झालेत, दोन्ही फलंदाज क्रॉस झालेत. वा, आता मॅच रंगात आली आहे. 2 बॉल आणि 3 धावांवरती आली आहे. परत एकदा सेम सिच्युएशन. न थके है पैर कभी, न हिम्मत मैंने हारी है, हौसले है बुलंद मेरे, सफर अभी जारी है. या गोलंदाजाबद्दल काय बोलावं. संदेश गोठणकर, वय वर्ष 50 तरी क्रॉस असेल. आपल्या उमेदीच्या काळामध्ये सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. या बॉलवरती सगळं काही अवलंबून आहे. या बॉलवरती किती धावा निघणार. 1 धाव तर निघाली, दुसऱ्या धावेला जाणार का. इथे मात्र सॅक्रिफाईस होणार का. एकच धाव मिळते. वाव, व्हॉट अ गोलंदाजी, खरोखर गोलंदाजी. असं म्हणतात ना, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही. काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही. इतिहासाच्या पानावरची गोष्ट इथे संपत नाही. इतिहासाच्या पानावरची गोष्ट इथे संपत नाही. ही न गोष्ट संपणारी गोष्ट दाखवून देतोय संदेश गोठणकर. आपल्या ऐतिहासिक कामगिरीसाठी तयार. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. फुल टॉस डिलिव्हरी. बॉल आउट ऑफ द पार्क. जाणार का. कॅच केली जाते. वाव, व्हॉट अ कॅच. शैलेश पारकर सेफ हँड, गोल्डन हँड आणि फायनल मध्ये प्रवेश केला जातोय जय हनुमान बेनगी संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन्स. रिप्लाय पाहायला मिळेल आपल्याला. रिप्ले पाहायला मिळेल. पैसा वसूल मॅच आहे. पैसा वसूल मॅच आहे. शेवटच्या क्षणावर सस्पेन्स किती कायम होता बघा. हा थ्रिलर होता. हा सस्पेन्स होता. पाठ दुखायला लागले मित्र विकास सर. हे शब्द मात्र आले ते पाठीतून आले कम्प्लिटली. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय चमत्कार. शेवटच्या. बस बस. होय होय होय. यावरती एक आता मराठीमध्ये शेर आहे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही क्रिकेटरच्या जातीला, आणि महाराष्ट्राच्या या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीतलं हे रक्त आहे. ते शेवटपर्यंत असं हार मानणार नाही. आणि यांचे कोच आहेत विकास वारिक सर. त्यांनी ऑडिशन घेऊन जसे कलाकार निवडले जातात ना, मागचे 3 दिवस नुसते खेळाडूच निवडत होते. 11 खेळाडूंचा संघ बनवण्यासाठी 3 दिवस त्यांची नेट प्रॅक्टिस चालू होती. आणि हाच संघ फायनल मध्ये प्रवेश केला जातोय. जय हनुमान बेनगी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार थोड्याच वेळामध्ये घोषित केला जाईल. आणि यावेळेला मी मात्र इथे थांबतोय. विकास सर जरा या. यावेळेला मी इथे थांबतोय. लगेच आपण परत येऊ थोड्या वेळानंतर. तोपर्यंत ऐकूया गोड आवाज. आता मात्र ते खुशीत असतील. एका बाजूला एका हृदयामध्ये फुलांनी स्पंदलेलं असं एक हृदय असेल, आणि